या एवढ्या मोठ्या जनसमूहाला किंवा महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे विशेष अधिकार कोणते कोणते दिलेले आहेत त्याच्याबद्दलचं चर्चासत्र, त्याच्याबद्दलची माहिती सर्वसामान्य माणसांना व्हावी याच्या अनुषंगाने या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे। बार्टी या संस्थेचे महासंचालक मान्य सुनीलजी वारे हे आपल्यासोबत आहेत। मुलुंड येथे आज या महिलांसाठी विशेष कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये त्यांनी मोठे योगदान आणि त्यांचं सहकार्य या ठिकाणी लाभले। जाणून घेऊया त्यांचं प्रतिक्रिया। सर्वांना नमस्कार, जय भीम। भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण देशभर साजरं होत आहे आणि त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून मुलुंड इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना जे विशेष अधिकार संविधानामध्ये दिलेले आहेत त्याच्यावर आपण इथं एक चर्चासत्र आयोजित केलं आहे आणि त्याच्यात आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय नामदार माधुरीताई मिसाळ या उपलब्ध झालेले आहेत। तसेच भाईजी गिरकर आपल्या सर्वांचे जे मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पण आणि ठोकळ मॅडम आहेत, जाधव मॅडम आहेत, एव्हरीवननीज सगळेजण एकत्र येऊन हा खूप चांगला कार्यक्रम आपण सगळेजण करत आहोत। महिला म्हणजे जगाचा 50% पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या असते, तशीच ती देशाची पण 50% लोकसंख्या असते। या एवढ्या मोठ्या जनसमूहाला किंवा महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे विशेष अधिकार कोणते कोणते दिलेले आहेत त्याच्याबद्दलचं चर्चासत्र, त्याच्याबद्दलची माहिती सर्वसामान्य माणसांना व्हावी याच्या अनुषंगाने या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की एखाद्या समाजाची, देशाची प्रगती ही त्या देशातील समाजातील महिलांनी किती प्रगती केली आहे त्या प्रगतीच्या आधारावर ते देशाची किंवा समाजाच्या प्रगतीचा मापदंड लावतात आणि त्याच्याच अनुषंगानं महिलांच्याबद्दलचे अधिकार, ते अधिकार त्या महिलांना मिळणं, त्याची त्यांना जाणीव होणं, त्याचं त्यांनी उपयोग करणं, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं हे चर्चासत्र सर्वांसाठी खूप महत्त्वाचं होईल असं मला वाटतं। थँक्यू व्हेरी मच। जय भीम, नमस्कार, जय महाराष्ट्र। सर्वांना सप्रेम जय भीम। भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आपण संपूर्ण देशभर साजरा करत आहोत आणि आपल्या सगळ्यांचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराची गंगोत्री, त्या अधिकारांचा स्रोत हा भारतीय संविधान आहे आणि त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून आज आपण इथं मुलुंड इथं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि आपल्या या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आदरणीय नामदार माधुरीताई मिसाळ मॅडम, राज्यमंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि त्यांच्यावर अजून 4 खाती पण आहेत आणि तेवढ्यातून त्यांनी वेळ काढलाय आणि त्या आपल्या सगळ्यांच्या बरोबर उपस्थित आहेत। मला वाटतं आपण सगळ्यांनी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया। बार्टीमध्ये आल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे इथं माझं पोस्टिंग झाल्यापासून आपण सुरुवातीपासून विचार करत होतो की महिलांच्यासाठी आपण विशेष कार्यक्रम घ्यावेत आणि तसा आपण प्रयत्न करत होतो आणि त्या कार्यक्रमाची सुरुवात खऱ्या अर्थानं आज मुलुंड इथून होत आहे। त्याच्यामुळे आय एम व्हेरी हॅपी टू बी हिअर विथ ऑल ऑफ यू। आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक पालक भाईजी गिरकर साहेबांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आपण अशा कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत आणि तशातूनच या कार्यक्रमाचं नियोजन सुरू झालं। आदरणीय योजनाताई आहेत, पाधवी मॅडम आहेत, डॉक्टर मेघा मॅडम आहेत, श्री जाधव मॅडम आहेत, कांबळे मॅडम आहेत आणि या सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलं। सम्राटमध्ये मी आज याची बातमी पाहिली होती आणि त्याच्यात निमंत्रणावरून ऍडमिशन विथ परमिशन म्हणजे अशा ऍडमिशन ऑन इन्व्हायटेशन अशा प्रकारे लिहिलं होतं। त्यामुळे मला सुरुवातीला वाटलं की कार्यक्रमाला किती उपस्थिती असते की नाही असा एक विषय होता, पण इथं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्या सगळ्यांचं काम, सगळ्यांचा संपर्क आणि याचाच एक माध्यमातून हॉल भरून सुद्धा माणसं उभी आहेत आणि वर स्क्रीन पण लावली, वरची स्क्रीन पण पाहिली। सो एवढा मोठा प्रचंड असा हा प्रतिसाद आहे। ह्या सगळ्यांचा संपर्क, सगळ्यांचं संघटन आणि सगळ्यांचा जो आपलेपणाचा भाग आहे आणि बाबासाहेब आंबेडकर आणखी संविधानाबद्दल सगळ्यांना जे जाणून घ्यायचं आहे त्याचाच हा एक महत्वाचा भाग आहे। महिला या जगाच्या लोकसंख्येच्या 50% असतात, देशाच्या लोकसंख्येच्या 50% असतात। आपण सगळेजण ऐकत आलो लहानपणापासून की जिच्या हाती पाळण्याची गोरीची जगात उधारी। आपल्या सगळ्यांचं जीवन हे आपल्या आईने घडवलेलं जीवन आहे। आपण सगळेजणच आपल्या आईचा शरीराचा अविभाज्य भाग होतो। आपण बायोलॉजीमध्ये जी एका अमिबापासून दुसरा अमिबा बनतो अशी जी काही गोष्ट ऐकली होती, द सेम थिंग इज ट्रू नाउडेज ऑल्सो। फक्त आता आपण ऍडव्हान्स अशा रूपात जन्माला येत असतो, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्यावर आपल्या आईचा प्रभाव असतो आणि म्हणूनच महिलांचं महत्व हे नेहमीच कायमसाठी या जगात, समाजात महत्वाचं राहिलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ज्या समाजातल्या महिलांची किती प्रगती झाली आहे त्याच्या मापदंडावर मी त्या समाजाने किती प्रगती केली आहे
ते मी मानतो. आणि त्याच्यामुळेच महिलांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. आणि ते विशेष लक्ष कसं दिलंय, किती दिलंय, हे आपल्या सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं असतं. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल हिंदू कोड बिल की जे बाबासाहेबांनी बनवलं होतं. आणि त्या हिंदू कोड बिलासाठी त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. तसं त्यांनी आपल्या राजीनाम्यासाठी जे पत्र लिहिलं होतं ते पत्र सगळ्यांनीच वाचणं गरजेचं आहे. तर त्याच्यात महिलांनी तेच वाचायलाच हवं. पण आपण असं महिला आणि पुरुषांना वेगळे वेगळे करू शकत नाही. पण असं असतं पहा की ऍक्शन इज इक्वल टू रिॲक्शन जसं असतं. आपल्या हक्कांच्यासाठी, आपल्या विकासासाठी कुणी किती कशा प्रकारे प्रयत्न केले याची माहिती आपल्याला असणं, याची जाणीव आपल्याला असणं, याची कृतज्ञता आपल्याला असणं हे गरजेचं आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या कार्यक्रमातून ते जे ज्ञान आहे, ती जी माहिती आहे ते आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचते. म्हणूनच अशा कार्यक्रमांचे वेगळं महत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संशोधन प्रशिक्षण संस्था भारती पुणेच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम घेत आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण उद्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठ इथं महिलांच्या संदर्भात या विषयावरच आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर ज्या महिलांनी काम केलं होतं त्या महिला सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहेत. त्याच्यावर ज्यांनी पुस्तकं ग्रंथ लिहिले त्या सुद्धा तिथं उपस्थित असणार आहेत. आणि या सगळ्या कामाची सुरुवात आज मुलुंडमधून हा पहिला कार्यक्रम होतो आहे. आणि म्हणूनच या मुलुंडकरांचं मी खूप खूप धन्यवाद मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अथांग सागरासारखं व्यक्तिमत्व, प्रचंड अभ्यास, कोलंबिया, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, तत्कालीन जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठांच्या सर्वश्रेष्ठ पदव्या घेतलेलं हे महान असं व्यक्तिमत्व, त्यांचा अभ्यास आपण सगळ्यांनी करावा तितका थोडा आहे. 24 आणि 25 एप्रिलला ग्रेस द ऑनरेबल सोसायटी ऑफ द ग्रेस इन जिथे बाबासाहेब आंबेडकर यांना बॅरिस्टरची पदवी मिळाली होती, तिथं आपली एक आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स होती. आणि त्याचाच आदल्या दिवशी तो जो पहलगामचा जी घटना घडली आणि त्याचा एक भाग म्हणून तिथल्या इंडियन एम्बसीनं एक शोकसभेचं आयोजन केलं होतं. तिथं सुद्धा आपण सगळेजण किंवा त्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच आपण विचार करत होतो. द ग्रीन इन सोसायटी ही 1370 पासून अस्तित्वात आहे, 1370. आणि तिथं जी भिंतीवर जी असणारी तैलचित्र आहेत त्याच्यामध्ये केवळ एकच इंडियन असणाऱ्यांचं तैलचित्र आहे. त्याच्यामध्ये ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. ही आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप अभिमानाची अशी गोष्ट आहे. त्यांनी एक आंबेडकर रूम नावाची एक रूम, वेगळी रूम बनवली आहे. आणि तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी काही डॉक्युमेंट्स, ऍप्लिकेशन्स, सुट्टी, ऍडमिशन्स या सगळ्यांची जी काही कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांचं त्यांनी तिथं प्रदर्शन ठेवलंय. इंग्लंड ही ज्यांचं संपूर्ण जगावर राज्य होतं, की ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता असं म्हणतात, त्या इंग्लंडमध्ये सगळ्यात जास्त जर का ज्यांना कोणाला मानलं जातं, आदर दिला जातो, ज्यांच्या विद्वत्तेला मान्यता आहे आणि ते म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपण कुठे जाणार आहोत, कसे जाणार आहोत हे ठरतं कशावरून, तर आपण प्रेरणा कुठून घेतो आहोत. आणि आपल्या प्रेरणा ज्या आहेत त्या प्रेरणा या संविधानामधून येतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून येतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातून येतात. आणि या सगळ्यांच्या प्रेरणाच्या आधारावर आपली दिशा ठरत असते. आपली हम कहाँ तक पहुंचेंगे वो भी उसी से तय होता है. इसीलिए हमने याचा जास्तीत जास्त अभ्यास करणं गरजेचं आणि ते आपल्या आचरणात आणणं गरजेचं असतं. 1928 साली इंग्लंडला ज्याला आपण लोकशाहीची गंगोत्री वगैरे म्हणतो, तिथे 1928 साली महिलांना इक्वल मताधिकार मिळाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तो मताधिकार आपल्या संविधानामध्ये सुरुवातीपासूनच दिला आहे. त्याच्यातूनच त्यांची दूरदृष्टी लक्षात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था भारती पुणेच्या माध्यमातून आपण माता रमाई यांच्यावरचा संशोधन प्रकल्प सुरू केला आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते आणि ती स्त्री म्हणजे माता रमाई आहे. You see, the mother can only understand her love about the children. आणि माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासासाठी, त्यांच्या जीवनासाठी त्यांची 4 मुलं जी आहेत, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, त्यांना आपल्या 4 मुलांना म्हणजे वाचवता आलं नाही, त्यांना औषधपणी करता आलं नाही. ही गोष्ट अशी नव्हती की दॅट ही वॉज नॉट एबल टू गिव्ह द प्रॉपर मेडिसिन ऑफ द प्रॉपर हेल्थ ट्रीटमेंट टू हिज चिल्ड्रन. बट फॉर ऑल ऑफ अस, आपल्या सगळ्यांच्या विकासासाठी, आपल्या सगळ्यांचं भविष्य उजिडात प्रकाशात असावं म्हणून त्यावेळी ही प्रेफर्ड टू गो
विथ द पीपल, विथ द ग्रुप, विथ द संविधानाचा मार्ग, मग तो कदाचित कोणी कराराचा मार्ग असेल, मग तो कदाचित विविध विकासाचा मार्ग असेल, तो मार्ग त्या मार्गावरून ते गेले आणि त्यामुळे त्यांना आपल्या त्या बाळांची तेवढी काळजी करता आली नाही. ती बाळं आणि आपण बाळं आपल्या बाळांसाठी त्या सगळ्यांनी केलेला हा एवढा मोठा त्याग आहे. तो त्याग सुद्धा आपण सगळ्यांनी समजणं गरजेचं, उमजणं गरजेचं आणि त्याची आठवण करून त्याच्याबद्दल चित्रपूर्णता करणं गरजेचं. इक्वल पे फॉर इक्वल वर्क आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 42 मध्ये किंवा मॅटर्निटी लिव्ह असणारी जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळामध्ये संविधानामध्ये अंतर्भूत केली होती की जेव्हा आपल्या महिला भगिनी कामावर जातील तेव्हा त्यांना मॅटर्निटी लिव्ह मिळाला. 1950-47 ची गोष्ट आहे. त्या काळात बाबासाहेबांनी म्हणजे त्या काळात इफ यू अंडरस्टँड त्या काळात महिला कामगारांचं महत्व किती असेल, फार झालं तर 3 ते 4% असं होतं, संपूर्ण पुरुषवर्ग काम करत होता आणि त्या 2 ते 4% महिलांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानामध्ये त्यावेळी सुद्धा मॅटर्निटी लिव्हची व्यवस्था करून ठेवली होती. इक्वल कॉमन सिव्हिल कोड ही पण जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था भारती पुणेच्या माध्यमातून आपण विविध उपक्रमांचं आयोजन करत असतो. कौशल्य विकास, UPSC MPSCचं कोचिंग आणि IBPS, बँकिंग, पोलीस, मिलिटरी अशा विविध उपक्रमांचं आपण आयोजन करत असतो. त्याच्यामध्ये 30% महिलांच्यासाठी रिझर्वेशन सुद्धा आहे. कारण आपल्या ज्या मुली असतील, आपल्या महिला भगिनी असतील, त्यांना विशेष प्रोत्साहन देणं गरजेचं, त्यांना विशेष देणं. यू शुड कन्वे द मेसेज दॅट दे शुड पार्टिसिपेट इन द एक्झामिनेशन अँड वी शुड गेट द बेनिफिट ऑफ ऑल दिस थिंग्स. मला इथं इन्व्हाइट केलं, या कार्यक्रमाचं खूप आयोजन केलं आणि त्याच्याच अनुषंगानं मी आयोजकांची आणि विशेषतः आपले पालक, मार्गदर्शक भाईजी दुर्गर साहेब आणि इतर आयोजकांचे खूप खूप धन्यवाद मानतो. थँक्यू व्हेरी मच. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद.